एक छान सीन तुम्ही आत्ताच पाहिला जिथे अर्जुन सायलीसाठी मोतीचूरचे लाडू बनवतोय. वेल, ही प्रोसेस खरंच खूप अवघड होती आणि खूप कष्ट सुद्धा होते, पण या सीन नंतर अर्जुनला घरी सुद्धा काम करावं लागलं. बघा जरा, मी एक नवीन रेसिपी म्हणजे प्रोटीनचे लाडू बनवलेत खास माझ्यासारख्या व्हेजिटेरियन जिम करणाऱ्या लोकांसाठी. तो व्हिडिओ लवकरच युट्यूब वरती येणार आहे, अजिबात पाहायला विसरू नका. ही नवीन रेसिपी तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल. चला मग वळूया आपल्या व्हिडिओकडे, जिथे खूप कष्टाने अर्जुनने फायनली मोतीचूरचे लाडू बनवले. दिग्दर्शकाचे इन्स्ट्रक्शन ऐकून मला वाटलं आपण लाडू नाही, आपण युद्धच करणार आहोत. किती प्रोसेस मोठी आहे, काय काय करायचंय. तर खरं सांगतो, अर्ध्याहून जास्त गोष्टी माझ्या डोक्याच्या वरूनच गेल्या होत्या. काय करायचंय, कुठून ते पातीला आणायचंय, चमचा घ्यायचाय, काय करायचं, काय शिजवायचं, कसं करायचं. फक्त तेवढ्याच ती संपलेली नव्हती प्रोसेस, अजून बरीच मोठी प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा माझे दिग्दर्शक मला सांगत होते की हे असं करायचं, तसं करायचं, इथून पातेला घ्या, तिथून चमचा घ्या, मी नुसतं इथून तिथे फिरत होतो आणि किचन मध्ये बघत होतो कोणतं सामान कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे, काहीच कळलं मला यार. आणि हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही इतकी मेहनत करत होतो, सायली आरामात झोपली होती खुर्चीवर. बघा बघा. आणि यानंतर फायनली आमचा पहिला टेक सुरू झाला. हो, पहिल्या टेक मध्ये काहीतरी चूक होतेच आणि इथे मी फोन सोबत खेळतोय. नशीब तो फोन नकली होता, नाही तर मला खूप फटके पडले असते. चला चला, आता मस्ती खूप झाली आणि टेक सुरू करूया आपण. पण असं होतं ना की अर्जुनने काय केलं तर सायलीच्या मदतीशिवाय काहीच होत नाही. तर ऍप्रंट सुद्धा घालता येत नाही माणसाला, तिथे सुद्धा त्याला बायकोची मदत लागतेच. चला, फायनली ऍप्रंटचं काम झालंय आणि साहित्य सुद्धा आलेलं आहे. सो आपण सुरू करूया मोतीचूरचे लाडू. नेहमी कोर्टात लढणारा अर्जुन सुभेदार आज किचन मध्ये युद्ध करतोय. आज शब्दांची तलवार नाही तर हातात एक प्रचंड मोठा चमचा आहे. पण अर्जुन तो अर्जुनच. मग चमचाही क्षणात तलवार होतो आणि स्वयंपाकघर रणांगण. आणि अर्जुन किचन मध्ये आलाय म्हणजे किचन मध्ये पसारा होणारच आहे, हो की नाही. नाही, तरी सुद्धा मी काळजी घेतोच आहे, पण चूक झालीच माझ्याकडनं. आता ओरडा खावा लागेल. सारी. आता घाई मध्ये बऱ्याच गोष्टी करण्याच्या नादात चूक तर होणारच आहे. काय वाटतं तुम्हाला, चूक होणार आहे आता परत? अरे झालीच परत, सांडलं पूर्ण पीठ अंगावर. आता काय लागतं सॉरी सॉरी म्हणून आणि पटापट मोतीचूरचे लाडू करण्याच्या नादात कधी पीठ जास्त तर कधी पाणी, तर कधी फेटत असताना सगळं पीठ अंगावरच सांडतोय. लाडू कसे बनतील ते मला माहित नाही, पण आय होप जास्त चूक होणार नाही, नाही तर मोतीचूरचे लाडू काय काहीच मिळणार नाही. ऍक्च्युअली याच्यातच करायचं ना, मग कशात तो पाक बनवणार. नाही, मी रेसिपी बघितली ते त्यांनी हे करताना वेलची टाकायची स्टेप दाखवली आहे ना, तेवढं नसतं. वेलची टाकतात तर त्याचा फ्लेवर असतो. वेलचीची पावडर. सीन किती गंभीर असू द्या किंवा काही, मस्ती अर्जुनची कधी काही संपत नाही आणि त्यात दिग्दर्शकाची साथ असेल तर अजून मस्ती रंगते. आम्हा दोघांची ही गोड स्माइल बघून तुम्हाला कळलंच असेल की हे सीन आम्ही किती मस्ती करताना शूट केलंय किंवा किती गमती जमती केल्यात हे शूट करताना. वेल, स्वयंपाकाचे सीन्स करताना मला तशी मजा येतेच, कारण स्वयंपाक मला येतं. लहानपणीच मला माझ्या आईने सगळं शिकवलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही किचन मध्ये गेलो की पसारा होतोच, कसं ते मला माहित नाही. आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कधीतरी तुमच्या नवऱ्याला किचन मध्ये पाठवा. हो, तो उत्तम स्वयंपाक करत असेल ना तरी सुद्धा पसारा होणारच. आणि जर त्याने पसारा नाही केला आणि त्याने उत्तम स्वयंपाक सुद्धा केलाय, मग तर तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण तुम्हाला सुगुण नवरा मिळालाय. आणि जर तुमचा नवरा उत्तम स्वयंपाक करत असेल आणि पसारा सुद्धा करत असेल तर प्लीज कोण आहे ते मलाही सांगा, मी त्यांच्याशी बोलतो. पटकन कमेंट मध्ये मला त्यांचं नाव लिहा, म्हणजे पटकन तुमच्या नवऱ्याचं नाव कमेंट मध्ये लिहा, म्हणजे तो सुद्धा वाचेल आणि त्याला सुद्धा खूप बरं वाटेल की बायको त्याचं कौतुक करतेय, याने तुमचं प्रेम वाढेल. मी एवढं म्हणतोय, माझी बायको माझं नाव लिहिणार आहे का? आय डोंट नो. तशी तर आता सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता बुंदी तळायची, पण ते अजून तापलेला नाहीये ना, सो जरा वाट बघावी लागेल आपल्याला. सीन शूट करत असताना मला खरंच असं वाटत होतं की मी ठरलं तर मग नाही, मेजवानीचा एखादा कार्यक्रम करतोय, तिथे मला माझी स्वयंपाक कला दाखवायची आहे की बघा मी असं स्वयंपाक करतो, मी असं मोतीचूरचे लाडू बनवतो, वेगवेगळ्या अँगलने मी शूट करतो. त्यात खरंच खूप वेळ जातो, पण बघाय ना तितकीच मज्जा येते.
आणि अंधारी शॉर तुम्हाला सुद्धा हे सीन बघताना तितकीच मज्जा आली असेल. कसं वाटलं तुम्हाला हा सीन मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. लवकर तुम्हाला एक गंमत सांगू. सीन शूट करत असताना मला माझी बायको जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हाची आठवण आली आणि मला तसे प्रश्न सुद्धा विचारले गेले आणि त्याचं उत्तर काय होतं हे ऐका. तुम्हाला ऐकून सुद्धा मजा येईल. प्रेगनेंसी का टाइम पे दिया प्रेगनेंसी में टाइम पर आपको 12 साढ़े 12 बजे समोसा भी बनवाया है घर में और जलेबी भी बनवाई है घर में और हमारी मैडम ने एक समोसा एक जलेबी बस एवढी मेहनत करून माझ्या बायकोने फक्त एक समोसा आणि एक जलेबी खाल्ली. पण काही हरकत नाही. डोहाळे पूर्ण झाले ना ते जास्त महत्वाचं होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि आय एम व्हेरी शुअर तुमच्या नवऱ्यांनी सुद्धा तुमचे डोहाळे असेच पुरवले असते. बरं मला सांगा तुम्हाला कोणते कोणते डोहाळे लागले होते आणि तुमच्या नवऱ्यांनी ते कसे पुरवले हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. रिप्लाय मी नक्की करेन. आणि हा सीन शूट करत असताना मला तीच आठवण येत होती कसे मी माझ्या बायकोचे डोहाळे पुरवले आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो समाधान आणि तिचा समाधान बघून तिची स्माइल बघून मला जे बरं वाटलं होतं मला जितका आनंद झाला होता तोच आनंद या सीन मध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं सांगतो तुम्हाला बायकोचे डोहाळे पुरवणे ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. ताऱ्यावरची कसरत आहे आणि ज्या माणसांनी ही कसरत केली ना तो माणूस आयुष्यभर सुखी राहतो. आणि इथे अर्जुन सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतोय. रात्री तिला मोतीचूरचे लाडू खाण्याचे डोहाळे लागले आणि लाडू कुठेही सापडले नाही. तो अर्जुन आता घरी मोतीचूरचे लाडू करायला घेतले. हे असतं खरं प्रेम. आणि त्यासोबतच कॅमेरामॅन किती मेहनत करतोय तो सीन कसे शूट करतोय याचा देखील अनुभव मी घेतला. तुम्हाला खरं सांगतो कॅमेरा खूपच जवळ आहे. जे तुम्ही शॉर्ट्स बघतात की इथून कॅमेरा तिथे पॅन झाला इथून इथे पॅन झाला ते पॅन करणं फिरवणं खरंच खूप कठीण आहे. मी स्वतः ऑपरेट करून पाहिलंय. कॅमेरा इथं खाली आहे खालून कॅमेराला झटक्यात वर घेऊन येणं खूप डिफिकल्ट आहे. सो हॅट्स ऑफ टू द कॅमेरामॅन जो इतक्या स्मूथली सगळं शूट करतो सगळं कॅप्चर करतो आणि तुम्हाला ते दाखवतो. सगळ्यांच्या मेहनतीला मी इथूनच सलाम करतो. सो फायनली लाडू बनवून तयार झालेले आहेत. म्हणजे मावा तयार आहे. आता मला ते गोल गोल लाडू वळायचे आहेत. इथेच खरी परीक्षा आहे कारण कितीही प्रयत्न केले ना तरी लाडू काही गोल होत नाही माझ्याकडनं. चला आता बायकोचे डोहाळे पुरवायचे तर प्रयत्न करावेच लागतील. गोल बनवण्याचा प्रयत्न तर करू आपण. शेफ अर्जुन ने बनवले थे मोतीचूरचे लाडू तयार. कट म्हणण्याआधी साली लाडू खाऊन गेली. आय होप सो बरे झाले असतील आणि तिला आवडले असतील. काय रिॲक्शन होतं तिचं ते तुम्हाला पुढे कळेलच. पण बायकांचं बघा ना किचन मध्ये आल्यावरती सगळं चेक करतात. आता ही सुद्धा चेक करते की मी काय केलंय कसं केलंय किती पसारा करून ठेवलंय किती ते मिलावट केली आहे पाणी किती टाकलंय पीठ किती टाकलंय सगळं चेक करते ही. हा करायलाच हवं नाहीतर मी कसं शिकेन. नाही आम्ही कुठे कुठे चुकलो काय एडिशन घ्यायचं आम्हाला काय नाही घ्यायचं ते आमचे दिग्दर्शक सांगतात आम्हाला आणि त्या हिशोबानेच आम्ही आता पुढे जाऊया. पण अर्जुनच आहे किती रोमॅन्टिक सीन असलं इमोशनल असल्या तरी तो कॉमेडी करतोच. इथे सुद्धा तशीच कॉमेडी लाडू भरवायचं सोडून लाडू उडवत बसलाय हा माणूस. तुटेल ना सगळी मेहनत वाया जाईल कळत नाही या माणसाला. आणि आता फायनली लाडू भरवले आणि रिॲक्शन काय लाडू भरवले आणि कट झालं. जो तिला परत लाडू खावा लागेल आता. सो हे होतं अर्जुनने मोतीचूरचे लाडू बनवले त्याचा BTS म्हणजे बिटवीन द सीन्स कॉमेडीचा एक व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि लवकरच येतोय नवीन व्हिडिओ सोबत. मला सांगितलं ना आधीच प्रोटीन लाडू जे मी घरी बनवलेत माझ्या बायकोने माझ्या मुलासाठी आणि माझ्या आईसाठी ते व्हिडिओ नक्की बघा. भेटूया लवकरच. बाय.